नमस्कार मंडळी, मी वैकुंठवासी राजाराम गणपत आपटे यांची कैलासवासी पत्नी जगदंबा राजाराम आपटे. म्हणजे आमचे हे अजून जिवंत आहेत, पण काय ना आमच्या बंगल्याचं नाव वैकुंठ असल्याने मी यांना प्रेमाने वैकुंठवासी म्हणते. काय ना आमचे हे म्हणजे लग्नाआधी एकदम बावळट ध्यान होते. अहो कसली म्हणून कसली काळजी नाही. मी त्यांना हळूहळू सुधारायचा प्रयत्न करत होते आणि काही वर्षातच सुतासारखे सरळ झाले असते. पण दुर्दैवानं पहिल्याच बाळपणात मला देवाद्या झाली आणि यांनी सोडलेली सिगरेट पुन्हा सुरू केली. पण एक मात्र आहे हा, यांनी माझ्यानंतर दुसरं लग्न नाही केलं आणि आमच्या पम्मीला खूप छान सांभाळलं. अरे 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 अरे, हा काय घराचा पसारा करून ठेवलाय. येऊ त्यांना, आज चांगलंच पाहिल्यावर घेणार मी. अजून आले कसे नाही. ओ या, झालं का गाव उंडारून? झाली कटकट सुरू. अगं बाई, तू आमच्यात नाहीयेस आता. अगं आता तरी त्रास देणं सोड मला. अहो हा घराचा काय उकिडा करून ठेवलाय तुम्ही. अगं गडी रजेवर आहे, माहितीये ना तुला. पण तुम्हाला हात दिले ना देवाने. हे 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 तुमचे पत्ते फुटण्याशिवाय अजूनही काम करता येतात हो. बाहेर गाड्यांचे भोंगे आणि आत हा भोंगा. कानाची भोक होणार आहेत, भोक. तुमच्या कानाची तशी भोकच आहे. आणि काय हो, 1000 वेळा सांगितलं आहे मी तुम्हाला, बाहेर पडताना दिवे बंद नका करू म्हणून. अहो मला एकटीला घरी भीती वाटते हो. काय काय काय, तुला भीती वाटते? चक्क तुला? अगं तुला भीती वाटणे म्हणजे जास्वंदाच्या फुलाला वास येणे, दाऊद इब्राहिमने सत्यनारायण घालणे आणि सगळ्या राजकारण्यांनी आश्वासनं पाळणे ती अशक्य गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे विजेता बिल काय मला सासरा भरत नाही. बाबांना जायची काहीही गरज नाहीये. तुम्हाला इतकी सुंदर सुशील बायको मिळाली आहे. जरा म्हणून कौतुक नाही. कौतुक नाही हो नाहीये. काय कमी करतो ग तुझं मी? तुम्ही आधी माझं काय करता ते सांगा, कमी जास्त नंतर बघू. रोज तुझा फोटो स्वच्छ करतो, घडी करतो, रोज तुझ्या फोटोला हार घालतो, ते पण घडीच घालतो. हा दर 6 महिन्यानं तुझ्या फोटोची फ्रेम बदलतो. म्हणे काठावरती मोराचं डिझाईनच पाहिजे. जगात अशी कुठेच फ्रेम मिळत नाही. अहो फोटो फ्रेम पण घडीच बदलतो. काय ते मला कटकट दुकान. आणि एकदा तर मेल्याने दुसऱ्याच्याच बायकोचा फोटो आणि तुम्हाला दिला. आणि तोही तुम्ही मस्त अडकला आपल्या भिंतीवर. मला पहिल्यांदा लक्षातच नाही आलं. हेच लक्ष तुमच्या बायकोकडे. 3-4 दिवस घरातला भोंगा काय वाजेना, मग काय पण काय फोटोतली बाई आहे ना, दिसायला होती का बऱ्यापैकी, म्हणून घेऊन घेतला. तू काय माझ्या मनातच आहेस ना. अहो 2 दिवस त्या घाणेरड्या फडताळ्यात पडून राहावं लागलं होतं मला. कसला तो मला कुबट्ट वास. आणि मेल्याने बिपाशा बासू, सचिंद्र महाराज आणि मी असं तिघांना एकावर एक ठेवलं होतं. सँडविच झालं असेल रे सचिंद्र महाराजांचं. अहो बरेच दिवस एक गोष्ट मनात होती, विचारू का? माझी परवानगी मागतेय? माझी?
लग्नानंतर माझी सगळी सिगरेटची पाकिटं चलीत टाकताना मागितलेलीच परवानगी. माझ्या आईच्या सगळ्या चांगल्या चांगल्या साड्या परस्पर बोहारणीला देताना मागितलेलीच परवानगी. नाही, माझ्या सगळ्या दारूच्या बाटल्यांमध्ये चहा भरून ठेवताना. अहो तेव्हाची गोष्ट खूप वेगळी होती हो. काय वेगळी होती? हो तेव्हा मी जिवंत होते. माझ्या तुमचं अजून काही अडत नव्हतं. आता साधं मी फोटो फ्रेम पुसायचं म्हटलं तर स्वतः करता येत नाही. शी. बरं ते सगळं सोडा हो तुम्ही. ऐका माझं. चला ऐकवा. मी काय म्हणते, तुम्ही मी गेल्यावर दुसरं लग्न का नाही केलं? खरं सांगा, खरं सांगा. मनात अजिबात काय राखून नका ठेवू. एकदम खरं सांगू? हो. लग्न झाल्यानंतर ना पहिले काही दिवस आणि जेव्हा दिवस गेले ते मजेत गेले. नंतर काय हो? नंतर मला कळलं की तुझ्या बापसाला तुझं लग्न उरकून टाकायची घाई का झालेली. लग्नाच्या वेळेस माझ्याकडे बघून जे डेंजर हसलाय ना, माझ्या हवाली करून स्वतःची सुटका करू. तोंडात येईल ते काही बोलू नका. अहो पाठवणीच्या वेळेस बाबा मिठीत घेऊन किती रडले होते. पाहिलं ना तुम्ही? पाहिलं. त्यानंतर त्यांनी मलाही मिठी मारली. माझ्या कानात काय म्हणाले माहितीये? काय? खो. काय? अरे आता रडण्याची तुझी पाळी. काही फेकू नका. विश्वास नाही ना बसत. जा, विचार तुझ्या बापाला. चल कुठल्या तरी फडतू सिमेंट मध्ये. बाबा असं म्हणणं शक्यच नाही. झालं ते झालं ते झालं. तुझ्या प्रश्नाचं थोडक्यात मोठंच उत्तर असं की तुझं 4 वर्ष माझा आनंदवीत छळ गेलायस ना, त्याला घाबरूनच मी दुसरं लग्न केलं नाही हो. मी काय छळ केला तुमचा? सासूबाईंनीच तुम्हाला लाडवून ठेवलं होतं. माझा बाब्या करून डोक्यावर चढवलं तुम्हाला. हे खोट आहे. ना लग्नाआधी तुम्हाला साधा चहा तरी करता येतो का? मला गरज काय काही करण्याची? अगं फार पूर्वीपासून आपल्या घरात घडी माणसं आहेत. अहो ते काही असो, माणसाला कसं सगळं यायला हवं. मी तुम्हाला स्वावलंबी बनवलं. स्वयंपाक घरातलं सगळं मी तुम्हाला शिकवलं. अरे का ते स्वयंपाकाचं सोड, त्या बाबाबद्दल बोलत होतो ना मी ना. त्यांचा कायमच राग केला, कारण त्यांनी पुढाकार घेऊन आपलं लग्न केलं ना. पण एका गोष्टीसाठी मात्र 10 पैकी 10. कोणती हो? अगं तुझं नाव कसलं फर्स्ट क्लास ठेवलंय रे. वाह. जगदंबा. अगदी ती शोभून दिसतो तुला. आणि त्याची अजून एक गंमत आहे. कोणती? अगं तू जगात एकमेव व्यक्ती अशी जी असा दावा करू शकते, मी माझ्या नावाला जागले. हे जरा अति होत आहे आता. एकदा मुलीचं लग्न होऊन ती गेली सासरी की आहातच तुम्ही, आणि तुमचा समाचार घ्यायला मी. बापरे, हे लक्षातच नाही आलं. माहिती होतं. उगाच नाही ध्यान म्हणत मी तुम्हाला. बरं ते सगळं सोडा तुम्ही. मम्मी कुठे आहे? गेली असेल कुठेतरी रांगत. ती काय लहान राहिली आता, येईलच इच्छा. अहो पण गेली कुठे आहे ती? ती मला काहीतरी सांगून जाते का? जरा म्हणून बापाला झोप घालत नाही. अगदी आईच्या वळणावर माझ्यावर कशी जाते ती? लहानपणापासून तुम्हीच नाही का वाढवलं तिला? 9 महिने तिच्या पोटात असताना बापावर चाललेले अत्याचार ऐकतच होते. तुमची वायफट बडबड झाली असेल आता, तर मुलीविषयी बोलूया का आपण? बोलू. हा. मी काय म्हणते हो, बस झाला आता. पोरगी घोड नवरी व्हायच्या तिचं लग्न करून टाका तुम्ही. किती वेळा सांगून बघितलं तिला, पण ऐकेल तर शपथ. अहो 23 लागेल यांना तिला. मी तिच्या वयाची असताना मला ती झाली होती. मग काय? डॅडी आली. हाय डॅड. बाबा बोल. हाय बाबा. कार्टे थोडी तरी सुधार आता. ते बापाला नमस्कार करायचं तर दूरच गेलं, वरून हाय करतेस.
अगं अशा वागण्याने एक दिवस मीच हाय खाईन. काही काय बोलता हो बाबा, थोडी वर्ष थांबा की. बरं थांबतो बुवा, मला तरी काय खाई आहे. कसंही वर जाऊन त्या महामायेच्या तावडीत सापडण्यापेक्षा हे बरं आहे. काय गए घोडे, का काय झिंजा वाढवून ठेवलायस? शे, अगं तुझा आवाज तिला नाही ऐकू येत, ती शिक्षा मला एकट्यालाच आहे. अहो, तुम्ही बघताय काय शुंभासारखे मस्त तेल लावून चोपून कापून रेडी व्हा तिची. हे गं, कोणाशी बोलता बाबा? अगं ए, स्वतःशीच ग. म्हणजे काय जरा वाद झाला ना की होतं असं कसं. ते राहू दे, तू कुठं गेली होती? ती कुंदा आहे ना. ताई कुंदा कोण? अहो, आपल्या भिडेची मुलगी हो. अगदी हो कशी वेगळं तुम्ही. आठवलं, अचानक आठवलं. मिसेस कर्वेनगर स्पर्धेत तिची आई पहिली आली होती, तीच की नाही ती भिडे? वा 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 वा, हे बरोबर लक्षात आहे तुमच्या. येस, तीच ती कुंदा भिडे. मग काय झालं काय त्या कुंदीला? तिला कुठे काय झालंय? तुझं नाव घेतलंस ना. हा, सांगते. तर आज मी आणि कुंदा तिच्यासाठी खरेदी करायला गेलेलो तुळशी बागेत. बापरे, बापरे का त्यात? अगं तुळशी बाग हा असा चक्रव्यूह आहे की आत गेलेला माणूस बाहेर कधीच येत नाही. काही काय. कधी प्रत्येक बायकांना पिशव्या घेऊन आत शिरताना तर पाहिलं, पण आठवड्याच्या आठवडे बाहेरच आल्या नाही. तुमचं म्हणजे अतिच असतं. हा, थोडी गर्दी असते तिथे, पण ठीक आहे. बरं झालं तू आपली निघून आलीस. तुम्ही काय केलं बाबा सकाळपासून? म्हणजे तुमचा मॉर्निंग वॉक, मग जय भारत मधला चहा प्लस कालचा पेपर, अगं प्लस यांची धुरांडी. वाचून आल्यावर काय केलं तुम्ही? आम्ही असा विचार करत होतो. आम्ही कोण? म्हणजे मी ग, आदरार्थी एक वचन म्हणतात त्याला. आम्ही राजे. बरं, नको. मी असा विचार करत होतो की की आता आता मी 2 महिन्यात 23 वर्षाची होईन. माझं लग्नाचं वय उलटून चाललंय. आई माझ्या एवढी होती तेव्हा तिला मी झाले होते. त्यामुळे आता माझं लवकरात लवकर लग्न करायला हवं. बरोबर. मग कधी करायची सुरुवात मुलं वगैरे? करू बाबा, काय घाई आहे? अहो, त्या घोडीला म्हणावं, तिला घाई नसली तरी आपल्याला आहे म्हणून. आज आई असती तर तिने अजून 4-5 वर्ष तरी मला लग्न होऊन जाऊ दिलं नसतं. अगं ए मुस्का थोडी. फोटो फ्रेम मध्ये गेल्यापासून काही म्हणजे काही करता येत नाही. तशी तुम्हाला जड झाली नाहीये, पण आता तुझं लग्नाचं वय झालंय बाळा. म्हणजे आता थांबण्यात तरी काय अर्थ आहे ना. अहो, असे मुळमुळीत बोलू नका हो तिच्याशी. चांगला खडसावून सांगा तिला. 3 महिन्यात लग्न आणि नंतर 10 महिन्यात पाळणा हल्लाच पाहिजे. 3 महिन्यात लग्न आणि 10 महिन्यात पाळणा हल्लाच पाहिजे. काय? नाही 3 महिन्यात लग्न आणि नंतर. बाबा, मला एक सांगा, तुम्ही लग्न केलं? हो केलं. तुम्हाला लग्न करून काय मिळालं? काय मिळणार? शाळेतल्या बाईंसारखी वागणारी एक बायको आणि माझ्यासारखी एक भन्नाट मुलगी. हो. मीही ह्याच सगळ्यातून जावं असं खरंच तुम्हाला वाटतंय का? नाही ना? मग कशाला माझ्या लग्नाच्या मागे लागला आहात? कारण अशी बायको मिळायला तू मुलगा नाहीस. आणि आपल्या घराण्याची अशी रीतच आहे की 24 वर्षाच्या आत मुलीचं लग्न झालंच पाहिजे. बाबा, मी आयुष्यभर लग्न न करता राहण्याचं ठरवलेलं आहे. चालते, काही काय बोलते? अहो, चांगली काळाखाली द्या तिच्या. गंमत करते बाबा, त्या टाळी. जिभेला काही हात, प्रत्यक्ष बापाची चेष्टा करतेस. चेष्टा नाही हो बाबा, थोडीशी गंमत. तुझी थोडीशी गंमत जमत झाली असेल तर मग त्याकडे वळूया का? बोला. बोला काय, सत्यनारायणाची पूजा सांगतोय मी. एक लक्षात देऊन ऐक, येत्या 3 महिन्यात काहीही करून तुझं लग्न झालंच पाहिजे. अहो, आणि नंतर 10 महिन्यात पाळणा हल्लाच पाहिजे हो. पण
बाबा नाही पण बिन काही नाही. अहो ऐका तर माझं. अहो मला अजून किती काय काय करायचंय, कुठे कुठे फिरायचंय, अहो खूप काय काय बघायचंय. बघायचंय ना? अगं मग मुलं बघ. अगं हवी तर बरीच बघ. उद्यापासून वा संशोधन सुरू. अरे वा 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 वा, शाबास रे नवऱ्या. अहो पहिल्यांदा इतक्या वर्षात माझ्या नवऱ्याला शोभेल असं बोललाय. वा. माझी आई. आता तुम्ही खुशाल माझ्या बाजूला लटका. एक काम करतो, उद्यात जाऊन तिची पत्रिका टाकून येतो. हा अरे मोठे आले पत्रिका टाकणारे. अहो तुम्ही पत्रिका बनवली तरी आहे का अजून? कानी कपाळ एवढून सांगत होते तेव्हा ऐकलं नाही माझं. अगं पमे, आपण तुझी पत्रिका तर बनवलीच नाही. ठरलं तर मग उद्या तुझी पत्रिका बनवण्यापासूनच सुरुवात करू. हा डॅडी हा बेस्ट ऑफ लक. हो कप्पाल माझा. नमस्कार. मी आत येऊ का? मी आत येऊ का? हो मी आत येऊ का? हो हा प्रश्न बाहेरून विचारायला हवा. येऊ का आता? या. केळकर ज्योतिषी इथेच राहतात का? होय, आपल्याला कोण हवाय? मला ऐश्वर्याला भेटायचंय. तिला भेटायला मी केळकरांकडे येईल का? या इथे. काय करायचंय, कोणाला भेटायचंय? अहो मला केळकर का भविष्य सांगायचंय? हो तुम्हाला कसं कळलं? रेशनचे तांदूळ घ्यायला कोणी येईल का इथे? तेही आहे, पण मी मुली संबंधित आलोय हे कसं कळलं? चेहऱ्यावर तुमच्या ती एका निवडणुकीच्या उभा राहिलेल्या राजकारणाच्या या मुलीच्या बापाच्या चेहऱ्यावर असते. हो तर तेही बोला, आहेच. काय काम आहे? मुलीची पत्रिका बनते. उत्तम. तुम्ही दक्षिणा किती घेता? दक्षिणा घेत नसतो मी. काय दक्षिणा नाही? हो म्हणजे दक्षिणा घेत नसतो मी तर मानधन घेतो. दक्षिणेचं कसं आहे ना, किती द्यायची ते यजमान ठरवतो. हो माझं मानधन मी स्वतः ठरवतो. बरं. मानधन किती घेता? तुमच्यासाठी रुपये 1,1011 फक्त. बापरे. अहो 500 बनवता येईल का? 500 बनव. हा. समोर कॉस्मॉस बँक आहे, सेव्हिंग अकाउंट करा, पैसे वाचतील. बरं दिन शेवटी दिन तुम्हाला. पण तुम्ही पत्रिका बनवायला सुरुवात करा आणि चांगली बनवा. चांगली बनवायला मी काय ब्रह्मदेव बसलो इथे? जशी असेल तशी बनेल. बनवा ठीक आहे. हो मुलीचं नाव काय? अहो 2 आहे. पाळण्यातलं सांगू की बोलण्यातलं? पाळण्यातलं सांगा. हो हा मग ते कालिंदी आणि दी आहे ना दी दीर्घ. तर दीर्घदीचं मी काय करू, इंग्लिश मध्ये बनवतो. नाव एकच आहे. हो एकच आपटे. आपटे. मुलीची जन्मतारीख काय? हो 12 डिसेंबर 1992. आणि जन्मवेळ? जन्मवेळ बघा. हो आजच सांगा. विचार तर करू दे. हा सकाळी 10:35. आणि जन्मस्थळ? प्लॉट नंबर 12 ब्राह्मण सभा दवाखाना आडव्या रावणाच्या देवळाच्या मागे पुणे 4. तिथेच पाठवू का पत्रिका? नाही मी येणार नाही. पुणे तर पुरे. बरं पुणे 4. गेम वगैरे नंतर खेळाल का? त्याला पत्रिकेचं बघा. पत्रिका बनवतोय मी कम्प्युटरवर. हो. हो मला आपल्या जुन्या पद्धतीची साधीशी पत्रिका हवी आहे. म्हणजे एवढ्यासाठी या कम्प्युटरला कशाला त्रास? त्याच्यात कसला आलाय ना, 50 रुपयातली गुलाबी कागदाची पत्रिका हवी असेल तर त्यांना जाऊन भेटा. तर हे कोण? हो ते ओरिजिनल केळकर ज्योतिषी. मग तुम्ही कोण? हो मी लेटेस्ट केळकर ज्योतिषी. हे बघा व्हर्जन 2.0. म्हणजे कळेल. हो अहो पण मी दिसायला इतके लहान आहे. अनुभव आहे ना.
हा प्रश्न तुम्ही ज्ञानेश्वरांना का नाही विचारला? त्यांनी पण इतक्या लहानपणी ज्ञानेश्वरी लिहिली, अनुभव आहे का म्हणून. बरोबर. आणि हो आपटे, समाधानासाठी एक सांगतो, मी ज्या जन्माला आलेलो ना तेव्हाच मी माझं भविष्य सांगितलेलं. आता बोला. पत्रिकेचं बघताय ना. ही घ्या खाली पत्रिका. बघायची कशी? कॉम्प्युटरवर. कॉम्प्युटर बिघडलाय. मग प्रिंट आउट काढा ना. हो, प्रिंटर त्याच्या आधीच बिघडला ना. इतकंच ना, मी देतो प्रिंट आउट. थँक्यू थँक्यू. थँक्यू नाही, 10 रुपये. शोभा तयार करा. ही घ्या तुमची पत्रिका. हा, सांगा बघू काय लिहिलंय काय भविष्यात. आता काय सांगू, भविष्य सांगायचं मी वेगळं घेतो. त्याचे किती? फक्त 500 रुपये. काय आयुष्यभराची बेगणी आजच करणार आहे काय? नाही, तुम्ही वाचा, तुम्हाला बरं कळतं पत्रिकेतलं. बरोबर, सांगा तुम्ही सांगा. हे पण ऍड करा 500. देखताय ना. ऍड करा ना हिशोबात. बापरे, काय हो, काय झालं? हे काय बघतोय मी? पत्रिका. हे माहिती आहे हो, पत्रिकेत काय बघतोय असं म्हणतो. हा, करू सुरुवात पहिल्यापासून. करा करा. बापरे, हो, काय झालं काय गुरुजी? कोणत्या अवलक्षणी मुलीची पत्रिका आहे ही? कोण सांभाळून बोला. माझ्या मुलीची आहे. अहो म्हणजे तसं नाही हो, मी इतके वाईट वाटत तरी नाही. कशाला स्वतःच्या जीवावर उठलाय? अहो, मला नीट समजेल असं सांगाल का? मी नक्की मुलीसाठी स्थळ शोधताय ना? हो. नका शोधू, हिच्या पत्रिकेत लिहिलंय की तिचा होणारा नवरा तुमचा खून करणार आहे म्हणून. काय? हिच्या पत्रिकेत साफ लिहिलंय तुमचा जावई हाच तुमचा खुनी असणार. अहो, बरोबर बनवली आहे ना पत्रिका? हे बाबा, बनवलीस का नीट? अहो म्हणतोय. बरोबर. हो, आता काय करायचं? काय करायचं म्हणजे मुलीचं लग्नच नाही करायचं. अहो, असं कसं करून चालेल? ही जगदंबा मला नाही नाही नाही, लग्न तर करायलाच हवं बघा. एक करतय, हा, काय? यावेळेला मोफतचा सल्ला देतो, कराल? हो, अतिउत्तम. फुकट ते पौष्टिक. 4 माणसं गोळा करायला सुरुवात करा, पुढे कामी येतील. असं काहीतरी नका म्हणून, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. अहो आपटे म्हणून सांगतोय, घरी जा, मुलीशी बोला या विषयावर. चालेल, तसंच करतो आम्ही. चालेल. हो आपटे, हा? नाही तर 4 माणसं. ओ, वा 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 वा. या 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 या. आलात का? हम्म. काय हो, काय झालं? ज्योतिषांनी अपमान केला का तुमचा? पावलं पावली अपमान करायला ज्योतिष म्हणजे काय माझी बायको आहे? मग रस्त्यात पोलिसांनी पकडलं का? नाही. मग सिगरेटचे भाव पुन्हा वाढले असतील. नाही काय? मग सुतक लागल्यासारखा चेहरा का करून बसला आहात तुम्ही? नाही, सुतक लागलं नाहीये, पण लागणार आहे लवकरच. अहो, बोलताय तरी काय? कळेल असं सांगाल का जरा? अगं, त्या ज्योतिषाकडे गेलो होतो ना मी. तर मग माहिती आहे हो, तुम्ही पुढे बोला ना. त्याने पमीची पत्रिका बनवली आणि त्यात असं लिहिलंय की मम्मीच्या पत्रिकेत लग्नाचा योग नाही. हाय रे देवा. ए, माझं ऐक ना. पमीच्या पत्रिकात लग्नाचा योग आहे. बापरे, नशीब. मला वाटलं त्या बिचारीला आयुष्यभर तुम्हाला झेलावं लागते की काय. बोलू का मी? बोला हो, आणि पटकन बोला जरा. पमीच्या पत्रिकेत लग्नाचा योग आहे. काय तेच तेच फिरवून फिरवून सांगताय. हे तू जरा गप बसशील काय? पमीच्या पत्रिकेनुसार तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या हातून माझा खून होणार आहे. घ्या, इतकंच ना? मला वाटलं काय मोठं संकट आलं म्हणून. अगं, माझा जीव जाणार यापेक्षा अजून काय मोठं संकट असू शकतं? अहो, पम्मी गेल्यावर तसे तुम्ही एकटेच उरणार. तुम्हाला उद्योग तरी काय आहे? काही काय? हो ना, दिवसभर आपल्या बिड्या फुंकत बसणार. त्या फुकट्या मित्रांसोबत जय भारतमध्ये जाऊन चहा ढोसणार. हा,
तुला परत वर येऊन भेटण्याचं आहे. पण म्हणा मी काय तुझ्यासारखी इथं लटकणार नाही हा. मला तर मुक्ती मिळणार आहे. हो हो मुक्ती म्हणे ती कशी काय? कारण माझा जीव कशातच अडकला नाहीये. तुझा जीव मात्र तुझ्या आईने दिलेल्या पाय पुसण्यापासून ती पाय पुसणी छान वाटावी अशा साड्यांपर्यंत सगळ्यात अडकून पडली आहे. हे जरा अति होत आहे आता. तुम्हाला एकदा चांगलीच अद्दल घडणार आहे मी. बरं आपण आता मुद्द्याचं बोलूया का? हा, बोला बोला. मी काय म्हणते तशी मी लग्न होऊन गेल्यावर तुम्ही एकटेच होणार तर सगळ्या महिन्याची काळजी कशाला? आणि आपल्या जावयाशी कुचकटपणे वागू नका हो. मग तो तुमचा खूप कशाला करेल? मी खूप विचार केला यावर. तशी कमी सासरी गेल्यावर एकटाच उरणार मग जगण्या मरण्याची काळजी कशाला? आणि समजा मी जाव्यांशी नीट वागलो तर माझा खून कशाला करेल? अहो विद्वान हा विचार मीच तुम्हाला आता ऐकवला. अगं, मी त्या पुढेही विचार केलाय ग. ते समजा आपण जगलो एक साधारण 50-55 वर्ष जर आपल्या राहिलेल्या आयुष्याच्या मोहापायी त्या लेकीच्या आयुष्याची वाट कशाला लावायची ना? करून देतो तिचं लग्न. जगू दे तिला तरी सुखाने. आता कसे बोललात? अगं मुलीच्या सुखासाठी हा बाप आपल्या आयुष्याची आहुती द्यायला तयार आहे. बापरे वा 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 क्या बात आहे. बरं आता मम्मीची वेळ झाली. तुम्ही चेहरा हसरा ठेवा जरा. डॅडी डॅडी ये बेटा कशी आहेस? अरे 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 हे काय केसाचं टोपलं करून ठेवलंयस का? डॅडी तुम्ही खरं म्हणत होतात ना की आता माझं लग्न करायचं वय झालंय. तुम्ही माझ्यासाठी स्थळ शोधायला लागणार आहात. हो मी तुमचे कष्ट वाचवले. म्हणजे मी स्वतःसाठीच मुलगा शोधलाय. काय कार्टीनं लग्न ठरवून पण दिलं. अहो कोण आहे हा? जरा तिला विचारा ना तुम्ही. हे कोण आहे तो? काय करतो? कुठे राहतो? नाही सिगरेट कुठली ओढतो? अहो सांगते कोण उपटसुंबा पकडलाय काय माहिती पोरीनी. घरची परिस्थिती कशी आहे? उत्तम. नाव काय? गिरीश केळकर. बरं राहतो कुठे? पुण्यातच. पुण्यात कुठे? आता घरात असं उत्तर दिलंस ना तर मारीन. नाही हो नळस्टॉप जवळ स्वतःचा बिझनेस आहे. अहो जरा तिला विचारा हो तुम्ही घरी कोण कोण असतं? घरी कोण कोण असतं? तो आणि त्याचे बाबा. भाऊ बहीण? एकुलता एकच आहे. ओनली वन. बरं मग आता काय करायचं? काय करायचं म्हणजे लग्न करायचं. कुणाशी? अहो ह्याच्याशी. बापरे कार्टीनं परस्पर लग्न ठरवलं पण तिला जरा विचारा तुम्ही. हॉल पण बुक केलाय का तिने? डॅडी मला असं वाटतं की तुम्ही त्याला एकदा भेटावं. अर्थातच भेटणार. अगं पूर्वीच्या काळी नवरा बायको एकमेकांना डायरेक्ट हार घालताना बघायचे. तुमच्या या नव्या पिढीमध्ये मी काय म्हणतात जावयाला मुलीला हार घालताना बघू? नाही हो तुम्ही कधी फ्री असाल ते सांगा मी त्याला घरी घेऊन येते. मी ना अगं हे दिवसभर मोकळे असतात. तू कधी आण आजच आण. तुला उद्या यायला सांग. आणि आधी म्हणावं एकट्यानेच ये. आवडला वगैरे तर मी त्याच्या वडिलांशी बोलून घेईन. हा ओके सांगते हा. काय आज स्वारी भलतीच खशीत दिसतेय. त्या बाद काय? मग आज माझ्या मुलीला बघायला येणार आहेत हो. तेच तर मुलीला बघायला येणार आहेत. तू काय इतकी खुश? अहो तुम्हाला आपल्या बघण्याचा कार्यक्रम आठवतो का? किती मजा आली होती नाही? हो ना. तू नेहमीप्रमाणे चहामध्ये साखरेच्या ऐवजी मीठ घातलेले एक वेगळ्याच चवीचा चहा मिळाला होता. अरे एरवीपेक्षा खूप छान झाला होता असं माझी आई मला म्हणाली.
पण त्या दिवशी अजून एक गंमत झाली होती जी मी तुला सांगितली नाही, आज सांगतो. अहो तुम्ही पायरीवर पाय घसरून पडला ते ना माहिती आहे मला. छान, तू सत्याची हसणारी. पण मला जी गंमत सांगायची ना ही नव्हे. मग कोणती हो? तो आम्ही तुझ्याकडे आल्यावर तुझी आई गुळ पाणी घेऊन आली. तिला पाहता क्षणी मी माझ्या वडिलांच्या कानात सांगितलं, मला मुलगी पसंत आहे. वाटतं की तीच नव्हती. मला शेवटापर्यंत तुझा चेहरा काही दिसला नाही बघ. शेवटी मी आईवरूनच अंदाज बांधला आणि तुला होकार देऊ. आणि आयुष्य आता तुमचं सोनं झालं. अहो मी आहे म्हणून तुमच्याशी लग्न केलं, नाही तर किती चांगली चांगली स्थळं आली होती. हो, मग माझ्यातच असं काय पाहिजेच ग? तुमच्याकडेच बघून लक्षात आलं की तुम्हाला जास्त गरज आहे म्हणून माझी. इथे माझ्या कर्तृत्वाला वाव आहे. बरं ते सगळं सोडा हो. किती वाजता येणार आहे मुलाकडचे? मुलाकडचे नाही, मुलगा एकटाच येतोय ना. आणि आपली मम्मी कुठे आहे? मॅडम कुठल्या तरी पार्लर मध्ये गेलेत पैसे उधळायला. आणि चहा पोहायचं काय तुम्ही करणार का? मी केलंय का कधी? मम्मी म्हणाले की तीच आणेल. तिला तिचा गिऱ्या म्हणालाय म्हणे. तुला उगाच कशाला त्रास? बाबा त्रास कसा नाही, त्याने तिच्या हातचं खाल्लं असेल ना कधी. हो म्हणजे अगदी माझ्या इतकी सुगरण नसली तरी जमेल हळूहळू. तुझ्या इतकी सुगरण नाहीये ना, तेच बरं आहे. हा दुसरं काही नाही, सासूबाईंचा खवचटपणा घेतला तुम्ही अगदी. अगं मेलेल्या माणसाबद्दल असं बोलू नये ग. अहो मेलेल्या माणसाबद्दल मेलेल्या माणसाने बोललं चालतं. जावई बापू बघा ना तुम्ही. होणारे जावई बापू अजून निर्णय घ्यायचा आहे. अहो पण आपल्या मम्मीने ठरवलंय ना. तिथं मी कारडी काही ठरवते, पण हा निर्णय नाही तिला एकटीला घेऊ देणार. अहो बघा बघा ते गप्पा मारत बसता. शे अरे तुम्ही या 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 ओ गुरुजी, तुम्ही आलात हे फार बरं केलं बघा. हो आमचे होणारे जावई बापू येतीलच इथे. या हप्ते तुम्ही इथे काय करताय? इथे म्हणजे इथेच राहतो. मुलीचं नाव काय तुमच्या? हो त्या दिवशी सांगितलं नाही काय, कालिंदी दीर्घदी. मी चुकीच्या पत्त्यावर आलो. मी निघतो, मला जायचंय बाहेर. हो काही का असे ना, आला आहात ना. हो, बस. 20 मिनिटं थांबा, जावायला बसून. महत्वाचं काम आहे, निघतो मी. हप्ते गुरुजी अहो 20 मिनिटाचं. हा आग्रह करताना थांबतो, पण व्हिजिटचा चार्ज मी मात्र वेगळा घेतो. त्याचे किती? फक्त 2000 रुपये देताय ना? हा दिन. अहो पत्रिका ह्यांनीच बनवली का? हो हेच ते. त्यांना विचारायला जरा ह्यावर काय उपाय आहे का? आणि अहो मी काय म्हणते, खूप महाग असेल तर बिलकुल करू नका तुम्ही. तू काय बोलतेस ग? हप्ते हा? कोणाशी? ये कडकडीत अमृत तुल्य चहा यार. माझ्या हातचा फारच छान बनतो. घ्या घ्या आणि सांगा बघू झालाय तरी कसा. हो 5 रुपये वगैरे बोलू नका, बाहेर 2 पण नाही मिळणार याचे. कट्ट्याला हिशोबातून. अहो अजून जावई बापू कसे नाही आले हो? होणारे जावई बापू तेच ते. हो पण हप्ते कोण आहे तो माणूस ज्यांनी तुमच्या एवढं मुलीशी लग्न वगैरे करायचं ठरवलंय? हो मलाही बघायचंच आहे त्या पट्ट्याला. मला पण बघायचंय. का हो? का हो काय, त्याला जेव्हा कळेल की भविष्यात काय लिहिलंय म्हणून. बिचाऱ्याची वरात मंडपात तर जेलमध्येच जाणार आहे बघा, किंवा चेहरा बघणार का असेल त्याचा नक्की. नाही हा विनोदावर मी नाही असू शकत. अहो हसून घ्या, शेवटच्या दिवशी माणसाने थोडं हसरं राहावं. हो
अहो कार्तिक करते काय इतक्या वेळ पार्लर मध्ये? इतक्या वेळात म्हशी होतात. आली ती आली कशी नाही अजून? कोणीतरी आलं. बेल वाजली तर आलंच असतं कोणीतरी. हे पण आहे या. कारण नसताना आवाज करायला बेल म्हणजे काय माझी बायको आहे त्या काय? अहो, गप्पा काय मारत बसलाय बेंठाळासारखे? दार उघडा लवकर. या झालं का? पार्लर मध्ये म्हशी दूध होतीस की काय? अहो डॅडी, गिर्या, अरे तू कधी आलास? उशिरा येणार होतास ना? धान्नीच तर तुझी पत्रिका बनवली. काय? ए बाई, तू इथे कशी? मी इथेच राहते. हे माझे बाबा. हे तुझे बाबा? एक मिनिट, तू ह्यांना कशी काय ओळखतेस? अहो मी ह्याच्याशीच लग्न करायचं ठरवलंय. काय? हे माझं होणारे जावई? हो, कसं आहे सांगा ना. अगं हलकट आहे हा. लोभी आहे. नालायक आहे. अगं तुझ्या बापाला लुबाडलाय यांनी. अरे देवा भगवंता, अरे हे काय केलंस? मी ह्याच्या हातून मरणार? अरे हा तर मला मारायचे पैसे माझ्याकडूनच गेले. काही काय करता बाबा? तुझ्या पत्रिकेतच लिहिलंय तुझा होणाऱ्या नवऱ्याच्या हातून माझा खून होणार आहे. काय? हे खरं आहे का? अगं पण मला एक कळत नाहीये. अहो तसे तुम्हाला कुठे काय कळतं? मला एक कळत नाहीये, या अख्ख्या जगात तुला हाच एक प्राणी सापडला का लग्न करायला? बाबा, काय बाबा हे काय? सांगू? अगं सांग आता लवकर. माझं की नाही जग ह्याच्यापाशीच सुरू होतं आणि ह्याच्यापाशीच संपतं. माझं पण. सासरे बुवा, ऐका ना. काय शास्त्री दहावी वगैरे झाला नाही अजून. मिस्टर आपटे म्हणा. आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. एकमेकांना किती वर्षापासून ओळखता? 3-4 वर्ष. 1, 2, 3, 4 आउट ऑफ 6. आणि काय तुम्ही हिला भेटायला येताना गाडीच्या भाड्याचे पैसे हिच्याकडूनच घेत असाल? काही काय बोलताय हो? माझा खर्च मी गिरायकांकडनं काढतो. बरेच बकरे मिळतात असे. अहो या खाटकाच्या हातात मला माझं कोकरू नाही द्यायचं हो. त्याला आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर काढा. त्या खट्टाच्या हातात मी माझ्या मुलीला देणार नाही. अहो कधीतरी तर स्वतःचा डायलॉग मारा हो. नराधमाच्या हातात मी माझ्या मुलीला देणार नाही. हो पण मी असं काय केलंय? असं काय केलंय? चालता हो का? चालता हो काय? माझे 2000 रुपये. बघितलंस? बघितलंस? बाबा असं काय पाप केलाय हो त्यांनी? पाप? अगं हा ना माणूस नाहीये, माणूस हा ना जळू आहे, जळू. जी एकदा अंगावर चिकटली ना की त्या व्यक्तीचे रक्त शोषून घेते. आपटे माहितीये का, जळू रक्त शोषण्यासाठी असते. हा ना लोकांच्या असह्यतेचा गैरफायदा घेतो. त्यांना खोटी खोटी आश्वासनं देऊन लुबाडतो. हा नीच आहे, हा लोभी आहे, हा आहे. हो मीच आहे हो. ते काही असो, हे लग्न होणं कदापि शक्य नाही. पण का? नाही, माझी मरायला ना नाहीये, पण मी ह्याच्या हातून अजिबात मरणार नाही. ह्याने मला मारणं म्हणजे मुंगीने हत्तीला मारणं, उंदराने सिंहाला मारणं, प्याद्याने अहो बस झाला, थांबा जरा. मी ह्याच्या हातून मरणार नाही म्हणजे नाही. अहो पण का? चालतंय. नाही हो, आमचं लग्न का नाही होणार? कारण माझी परवानगी नाही. हो मी काय म्हणतो, आपण सेकंड ओपिनियन घेऊया ना. त्याने काय होईल? कदाचित उपाय सापडेल ना काहीतरी. अहो तो तुम्हाला पुन्हा फसवतोय. गप्पच ग. कुणाचं घ्यायचं सेकंड ओपिनियन? ओरिजिनल केळकर ज्योतिषांचं. मग तू कोण आहेस? ए बाई, ही लेटेस्ट केळकर ज्योतिषी आहे, व्हर्जन 2.0. 2.0. चला बोला तुमच्या बापाला. बोलवतो, हा. पण त्यांचा चार्ज ते वेगळा घेतात. आमचं काही पॅकेट डील नसतं. बोलवतो. थांबा, बोलवतो. हॅलो. हा बाबा, अहो मी सांगतो त्या पत्त्यावर या ना.
अहो एका पत्रिकेवर सेकंड ओपिनियन घ्यायचंय. ते पैसे मी देतो तुम्हाला. अहो माहिती आहे दिगंबर भक्तात फक्त कपडे घालून या बस. हा, ठीक आहे. हो, सासरे बुवा, येतात बाबा. एक गोष्ट आधीच सांगतोय, त्यांचे पैसे ना मी नाही देणार. अरे ह्या सगळ्या घर तुझ्यामुळे झालाय. तू बघितलंस जावई झाल्यावर कसा एकेरियर आला तुझा बाप. ए नाही रे जा, त्याला वाटतं जावी एवढं. बाबा हा बाबा काय असं काय करता हो? करू द्या की लग्न आम्हाला. करा ना, लग्न करा. एकमेकांशी नाही. चला चला, आले असतील तुमचे पप्पू. परमपूज्य. अरे बाबा या 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 बरं आला लवकर आला. या ते आपटे बघा. मी घरी यायचे 75 रुपये, पत्रिका बनवायचे 50 आणि भविष्य सांगायचे अजून 50 रुपये अहो घेतले. ओरिजिनल कॅरेक्टर तुमच्या पोराने खोळ घालून ठेवलाय बघा. नवीन सांगा काहीतरी. अहो त्याने माझ्या मुलीची पत्रिका बनवली. हे पैसे घेतलेस ना रे? अहो, दिले हो, इतक्या दिले त्यांना. मग पण त्या पत्रिकेनुसार माझा होणारा जावई माझा खून करणार आहे. प्रॉब्लेम काय आहे? तुमचा मुलगा आहे ना, तोच माझा होणारा जावई. तुला यांचा खून करायला काही प्रॉब्लेम आहे? मग प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही काही काय बोलताय? तुम्हाला काही तर माझी सुपारी द्यायला बोलवलंय. असल्या माणसाच्या हातून मरायला अजिबात तयारी नाही. मग मी काय करावं अशी तुमची इच्छा आहे? ह्या वयात खून करून फासावर जायचं नाहीये मला. हो, तुम्ही पुन्हा पत्रिका बनवा, पुन्हा भविष्य बघा. मी पत्रिका बनवायचे 50 रुपये, भविष्य देतो सांगायचे. बसा, पुष्पट देतो. सरकार बसा, बनवा पहिले. या, बसा. बनवतो. मुलीचे नाव कालिंदी. KALAINDY. कोणत्या भाषेत सांगताय? धीचा रस्व का दीर्घ ते सांगा. दी ह्रस्व दी दीर्घ. हा बरोबर आहे. हा पुढचं सांगू. हा, जन्म 12 डिसेंबर 1992 सकाळी 10:35 आहे. अहो 10:35 नव्हे हो, 11:35. काही काय तुला काय माहिती? मुलीचा जन्म कधी झाला हे तुम्हाला माहिती असणार की मला? मी सांगते आहे ना 11:35. तुम्ही त्यांना सांगा. बरोबर. ओरिजिनल कॅरेक्टर एक छोटासा चेंज आहे. जन्मवेळ सकाळी 11:35. ओ 11:35 कशी आली आता? मला तर 10:35 सांगितलेली. ही जुनी वेळ, तिला वेळ लागलेला आहे. नाव कालिंदी आपले. जन्म 12 डिसेंबर 1992 सकाळी 11:35 हो, ते. हळूहळू सांगा. तुम्ही व्यास नाही आणि मी गणपती नाही. नाव तर दिले ना. जन्म 12 डिसेंबर 1992. जन्माची वेळ सकाळी 11:35. हा जन्मस्थळ पुणे 4. बनवतो पत्रिका. बनवा. बाबा हं? 2 प्रेमिकांच्या मध्ये येऊ नका. अहो पाप लागेल. कोण म्हणालं? मी म्हणतेय. मला पाप पुण्याच्या गोष्टी शिकवतेस? अगं या असल्या खडतूस माणसाच्या प्रेमात पडताना तिला जराही लाज नाही वाटली. नाही कोणी भूतदया म्हणून याला जवळ घेणार नाही. काय पाहिलंच काय? माझ्या नजरेनं बघा म्हणजे सगळं कळेल. मुस्काट पडून माझ्या नजरेने मग कळेल. हा सगळा गोळ तुझ्यामुळे झालाय. अशी का पत्रिका बनवलीस रे माझी तू? अरे मी काय करू? त्यांनी चुकीची वेळ दिली, त्याला मी काय करणार आता सांग. ते काही म्हणतील म्हणून तू काय सगळं ऐकून घ्यायचंस? माझं ऐकतोस? इतक्या वेळेला सांगितलंय ते घाणेरडं तेल लावू नकोस केसांना म्हणून. ऐकलास? अरे तू असं का काय करते? लांब हो. तिकडं ना. अहो किती वेळ लावताय पत्रिका बनवायला? इतक्या वेळात शिधा पत्रिकाही बनवून होते. पत्रिकेत भविष्य दिसतं का?
सगळे खेळकर डोकं फिरवणार आहेत. झाली. बापरे, काय बघतोय मी? हा धक्का मला आधी बसलेला आहे, हे घाबरणार नाही. कोणत्या अवलक्षणी मुलीची ही पत्रिका आहे? हो माझी आहे. हो, तोंड सांभाळून बोला, माझ्या परीची आहे. आणि कोणता गाढव हिच्याशी लग्न करणार हो आहे? बाबा, ही अरे गाढवा, त्या पत्रिकेत लिहिलंय काय माहितीये? अहो माहिती आहे, मी बनवली. माझ्या आत्म्यांचा खून होणार आहे आणि मला तो करायला काही प्रॉब्लेम वगैरे अरे नाही. मूर्खा, ह्या नव्या पत्रिकेत काय लिहिलंय माहितीये? काय लिहिलंय? आधी माझ्या पत्रिकेचे 50 रुपये. दुप्पट दिन नंतर पहिला सांगा. ह्या पत्रिकेनुसार जावयाच्या हातून सासऱ्याचा नव्हे तर सासऱ्याच्या हातून जावयाचा खून होणार. मला